आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। हातेगाव ग्रामस्थांचा प्रशासनावर रोष, जगायचं कसं आणि खायचं काय, विविध मागण्यांसाठी मतदानावर टाकणार बहिष्कार। सांगली येथील शिराळा तालुक्यातील हातेगाव नागरिकांच्या मध्ये जमीन संपादनावरून चीड निर्माण झाली आहे। सांगली शिराळा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील, तुम्ही निवडणुकीच्या मतदानावरील व बहिष्कार मागे घ्यावा असं आवाहन शिराळाचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी हातेगाव येथील शेतकऱ्यांना केलं। हातेगाव येथील निनाई मंदिरात ग्रामस्थांच्या बैठकीत तहसीलदार गणेश शिंदे बोलत होते। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, गटविकास अधिकारी अरविंद माने उपस्थित होते। यावेळी तहसीलदार म्हणाले की संपादित जमिनीचा मोबदला आणि तुमच्या इतर मागण्यांचा विचार निवडणुका झाल्यावर योग्य निर्णय घेऊन काढू। तहसीलदारांच्या या उत्तराने हातेगावातील ग्रामस्थ आक्रमक होत महिलांनी थेट तहसीलदारांनाच धारेवर धरत किती दिवस तुम्ही हेच सांगणार, गेले 14 वर्ष आम्ही गावकरी शिराळा सांगली असे खडे बोल सुनावत बैठकीतून निघून गेलो। गावकऱ्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पाडा वाचत जमिनी आमच्या गेल्या, पाणी पण नाही, धड जमिनीचा मोबदला पण नाही, या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे आमची मुलंबाळं कशी सांभाळणार व आम्ही जगणार तर कसे असा सवाल करताच तहसीलदार हतबल झाले। म्हणजे हातेगाव येथील काही ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या याच्यावरती बहिष्कार घालण्याबाबतचं वृत्तपत्रामध्ये जी बातमी आली होती त्या अनुषंगाने आज आम्ही मोजे हातेगाव इथं पोलीस निरीक्षक कोपरूड आणि आमचे सर्व अधिकारी आणि ज्यांनी निवडणुकीच्या याच्यावरती बहिष्कार घालण्याचं निवेदन दिलं होतं त्या लोकांसमवेत गावात बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नागरिकांना त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतल्या आणि त्या समस्याच्या अनुषंगानं जे काही विषय आहेत त्या विषयाच्या बाबतीत निवडणुका झाल्यानंतर एक संबंधित अधिकाऱ्यांची बैठक या स्तरावरती आयोजित करून जे विषय त्यांचे नियमानं होण्यासारखे आहेत आणि त्यामध्ये नागरिकांची जी मागणी आहे त्या अनुषंगाने चौकशी करून लगेचच कारवाई किंवा तात्काळ कारवाई करण्याबाबतचं त्यांना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि या निवडणुकामध्ये त्यांचा जो अमूल्य मतदानाचा अधिकार आहे तो त्यांनी बजावावा अशा प्रकारची विनंती त्यांना त्या सभेमध्ये केली आणि तिथल्याही नागरिकांनी त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। परंतु काही जणांची त्याच्यावरती ठाम भूमिका होती, परंतु त्यांना आम्ही प्रशासनाची बाजू आणि त्यांचे मत जाणून घेऊन त्याचा मध्यवर्ती मार्ग काढण्यासाठी आवाहन केलं असता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आम्हाला असं वाटतं की त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे आणि त्यांच्या मागण्यावरती आम्ही निवडणुकानंतर लवकरच मीटिंग घेण्याबाबतचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। या अनुषंगानं त्यांना आपल्याही माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी या अमूल्य अशा मतदानावरचा त्यांचा जो राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे तो त्यांनी त्या दिवशी बजावावा आणि या पवित्र कामावरती आपण त्यांनी मतदान नोंदवून आम्हाला सहकार्य करावं असे मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि त्यांचा प्रश्न नक्की निवडणुकानंतर एक बैठक घेऊन मार्गी लावून सर्व यंत्रणांना बोलवण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। समाजसेवक गोरख पाटील म्हणाले, ठोस लेखी निर्णय दिल्याशिवाय मतदानावरील बहिष्कार मागे घेणार नाही असं सुनावलं। यावर प्रशासन व्यवस्था काय निर्णय घेणार की नाही याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। यावेळी आनंदा पवार, महादेव पाटील, महादेव कळंत्रे, मारुती माने, उपसरपंच संदीप चोरगे, सरपंच रेखा पाटील, बजरंग वाघमारे, सखाराम पाटील, दादू पाटील, हिराबाई काजरी, आनंदा वाघमारे यांच्यासह अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते। आज मी मारुती रामचंद्र माने व चंद्र रामचंद्र माने दोघ जण भाऊ आहे। 519 गट नंबर संपादन केलेला आहे पाटबंधारे खात्यानं आणि ते करून सुद्धा आज तागाय त्यातले 1 रुपया सुद्धा मला मिळालेला नाही, आम्हाला मदत म्हणून किंवा हेक्टर म्हणून काहीच केलेलं नाही। तेव्हा आम्हाला आजच्या भावाप्रमाणे आम्हाला ते योग्य ते दर मिळावा। दुसरी गोष्ट, आज या राहिलेल्या जमिनीला पाण्याचा जर उपयोग केला असता, वेळेवर पाणी दुपारीला जर आलं तर काय ते झालं असतं तर आम्ही सुट्टी किंवा शाळू तरी आला असता। आज फाल्गुन मार्च महिन्यात शेवटच्या मार्च महिन्यात आम्हाला हे पाणी सोडले काहीच आता फायद्याचं नाही। दुसरी गोष्ट, आज या कॅनेलला
ज्या बोगद्याला भरावा करायसाठी ह्या जमिनीतली काळी माती होती ती संपूर्ण नेली, ती म्हणजे तर तुम्हाला माती आणून टाकतो हे करतो. आज हाय असं जमीन माझी पडून राहिलेली आहे, यात काही सुद्धा पिकू शकत नाही. तर याचा न्याय निर्वाह करावा आणि ह्या गोष्टीला आम्हाला दाद द्यावी. आणि जर ह्या गोष्टीला जर त्यांनी दाद नाही दिली तर आम्ही या मतदानावर 100% आम्ही बहिष्कार करणार आणि आम्ही मतदान सुद्धा करणार नाही. तिसरी गोष्ट, पाटबंधारे खात्याला या जमिनीत माझा बैल 50,000चा बैल या ठिकाणी चारायला आणलेला असताना तो डायरेक्ट हातातून नुसटून तो पळून आला आणि जाग्यावर इथं खल्लास झाला. आणि तो खल्लास होऊन त्यांना पंचनामा करून त्यांना मी हे केलं, काय ते पंचनामा करून त्यांना कळवलं. तर पाटबंधारे खात्याने सांगितलं की आम्ही फुलाची पाकळी तुम्हाला मदत करू. आज 10 महिने पूर्ण होईत आलं तरी मला 1 रुपयाची सुद्धा त्यांनी मदत केलेली नाही. याचा योग्य ते उपाय करून मला योग्य ते न्याय मिळावा आणि या जमिनीचा मला मोबदला मिळावा आणि जमिनीचा योग्य ते दर आम्हाला मिळावा हीच आमची विनंती आहे. हिराबाई दादू काजार आहे, हत्तेगाव. पाझर तलाव्यात आमची पायात जमीन गेलेली आहे. आम्हाला 14 वर्षात 10 पैसे दिलेले नाहीत आणि त्यामुळं आमची मुलं ही लहान नाही तर आम्ही कशावर दातान करणार सांगा तुम्ही. 10 पैशाची जरी पिंडी घेतली बा कोथमीर उपडा गेले तर तो कोथमीर आला म्हणतो तुला शात नाही आलीस कशाला. त्याला आम्ही पर्याय काय करणार तुम्हीच सांगा. तुम्ही मोठी माणसं आहेस, आम्ही बारकी आहे. आम्ही मिरजेला गेलो, देशमुख साहेबाच्यात, सांगलीला गेलो देशमुख साहेबाच्या घरात, पुन्हा शिराळ्याला नाईक साहेबाकडे गेलो तरी दक्कल घेतली नाही, पुन्हा कुकरुडात गेलो सत्तूभाऊकडे तरी दक्कल घेतली नाही. मग याला प्रयोग काय करायचा ते तुम्ही सांगा आणि तसं आम्ही तिथनं पुढे वागतो. अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार. नाहीतर आम्ही मतदान हे मी करणार नाही, आम्हीच करणार आम्ही करणार नाही. मतदान हे करायचं नाही का तर तुम्ही आमची दखल घेत नाही. मग आम्ही काय पोटाला खायचं. पाण्याचा नळ असला तरी पैसे भरीना तर नळ तुझा म्हातारे कापतो अशी म्हणते ते. म्हणजे कुठला रोजगार करायचा या गावाला 60 रुपये रोजगार आहे. कसं जगायचं ते इथनं पुढे तुम्ही वाट जाऊन द्या, त्या वाटेनं आम्ही जातो. आम्ही खिरोडे हातेगाव मधील सर्व शेतकरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकावरती बहिष्कार टाकण्याचा आज निर्णय घेतलेला आहे. कारण आज खिरोडे हातेगाव सहित मेणे विभाग हा पाण्यापासून दुर्लक्षित आणि वंचित आहे. इकडं कोणत्याही पद्धतीनं या शेतीसाठी पाणी पुरवठा सरकारनं आजपर्यंत केलेला नाही. याचबरोबर वाकोड उपसा जलसिंचन योजना भूसंपादित जमीन गेली 14 वर्ष भूसंपादन होऊन सुद्धा लोकांना आर्थिक मोबदला अदा करण्यात आलेला नाही आणि हा आर्थिक मोबदला प्रति गुंठा आत्ताच्या बाजारभावानुसार 1 लाख दिला जावा ही आमची मागणी आहे. याचबरोबर भूसंपादित जमीन शेतकऱ्यांना भूसंपादन प्रकल्पग्रस्त दाखले द्यावेत. याचबरोबर त्या कुटुंबातील प्रति एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं जावं. याचबरोबर रजिस्टर गायब आणि बोगस नोंदी संदर्भात महसूल प्रशासनानं कोणती कार्यवाही केली नाही आणि या सर्व पाणी प्रश्न असेल, आर्थिक मोबदला असेल, भूसंपादन प्रकल्पग्रस्त दाखले असतील किंवा रजिस्टर गायब प्रकरण संदर्भात वेळोवेळी सरकारनं आमच्या तोंडाला शेतकऱ्यांच्या पानं पुसण्याचं कार्य केलेलं आहे आणि या सर्वांचा निषेध म्हणून आम्ही प्रशासनानं आज झालेल्या मीटिंगमध्ये सुद्धा कोणतंही लेखी आश्वासन न दिले कारणास्तव आम्ही खिरोडे हातेगावमधील सर्व शेतकरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकावरती मतदानावरती सर्व बहिष्कार टाकत आहोत. हा आमचा अंतिम निर्णय आहे. महानकर न्यूजसाठी हातेगावहून कॅमेरामन भगवान देवकर सह बरकतभाई पन्हाळकर.